काय हो, कारलं साखरेत मळा किंवा गुळात मळा, शेवटी ते कडू ते कडूच. पण आज मी तुम्हाला अजिबात कडू न होणारं कारल्याची रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी कारली घेतलेली आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कारली कट करून घ्या. इथे मी मधोमध कारलं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला छान याच्या गोल पातळसर अशा चकल्या करून घ्यायच्यात. तुम्ही अख्खं कारलं कट केलं तरी या ठिकाणी चालणार आहे, गोल गोल चकल्या. पण इथे मी अर्ध करून गोल चकल्या करून घेतलेल्या आहेत. आज आपण कारल्यामध्ये लिंबू, चिंच किंवा आमसूल कशाचाही वापर न करता कारल्याची रेसिपी पाहणार आहोत. काही न वापरता कारलं अजिबातसुद्धा कडू होणार नाही. तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने केले ना, नेहमी हीच पद्धत वापरून करणार बरं का. आणि न खाणारेसुद्धा कारलं अगदी आवडीने खातील. तर इथे पहा, मी अशाच पद्धतीने सगळी कारली ही कट करून घेणार आहेत. तर इथे पाहू शकता, कारली कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये ही कारली घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ लावल्यानंतर हाताने चोळायचं आणि 10 मिनटं आपल्याला ही कारली साईडला ठेवायची आहे. 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही 2 पाण्याने कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तर चला, इथे मी कारली स्वच्छ धुवून घेते. तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तर थोडंसं आपल्याला या ठिकाणी तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे. तर इथे मी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून छोटा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की लगेच आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. जिरं मोहरी तेलामध्ये तडतडल्यानंतर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या टेचून घेतल्या होत्या. तर आपल्याला लसूण घालायचा आहे आणि छान असा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. लसूण तळल्यानंतर इथे मी 2 पाण्याने कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि ते आपल्याला लसणावरती घालायचं आहे. आणि 10 मिनटं तेलावरती छान असं आपल्याला कारले फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने ही कारल्याची भाजी केली ना, तर नको नको म्हणणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. एवढ्या भन्नाट चवीचं हे कारलं तयार होतं. तरी ते पाहू शकता, कारली छान मी तेलावरती तळून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे मधोमध जागा करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून तीळ घालायचे. 1 चमचा तीळ घातल्यानंतर तीळसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी तीळ भाजून घेते आणि परत आपल्याला कारलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. नेहमीचंच कारलं खाऊन कंटाळला असेल ना, तर एकदा ही रेसिपी नक्कीच करून पहा. तुम्ही अगदी ही कारल्याची भाजी प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा करून ठेवली तर अगदी 7 ते 8 दिवस अगदी आरामात टिकते. तीळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. या ठिकाणी मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मी सुकं खोबरं किसून घेतलं होतं, तर आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. शेंगदाणे, सुकं खोबरं छान आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. 1 छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे. सगळे मसाले घातले की परत एकसारखं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे की नाही. अगदी झटपट होते, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि तुम्ही जर एकदा करून ठेवली ना, तर 7 ते 8 दिवस अगदी आरामात खाताल. तर इथे पाहू शकता, मसाले घातले की परत मी इथे एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की परत इथे मी मिक्स करून घेते. मस्त चमचमीत आपलं कारलं फ्राय ना तयार झालेलं आहे. तर मीठ घातलं, मिक्स करून घेतलं की त्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही जर या पद्धतीने केलं ना, तर अजिबातसुद्धा कडू होत नाही. तर तुम्ही ते पाहू शकता, आपण चिंच, गूळ किंवा लिंबू कशाचासुद्धा वापर केलेला नाही आहे. तरी हे कारलं अजिबातसुद्धा कडू होत नाही. कोथिंबीर घातली की परत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एका प्लेटमध्ये कारलं काढून घ्यायचं आहे. तर मस्त आपलं चमचमीत हे कारलं तयार झालेलं आहे. तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा.
तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.